माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसा बेगम यांचे निधन। आज सिल्लोडमध्ये होणार अंत्यसंस्कार। नमस्कार, मी जयश्री सोनवणे आणि ही बातमी आली आहे आपले महाराष्ट्र प्रतिनिधी नवनाथ सोनवणे यांच्याकडून। माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नी व सिल्लोडच्या माजी नगराध्यक्षा नफिसा बेगम सत्तार यांचे निधन झाले। त्यांच्या निधनाने सिल्लोडमध्ये शोककळा पसरली आहे। माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नी सिल्लोड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष नफिसा बेगम अब्दुल सत्तार वय 60 यांचे आज मंगळवारी दिनांक 17 पहाटे निधन झाले असून अनेक महिन्यांपासून त्या आजारी होत्या। नफिसा बेगम सत्तार या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जात होत्या, तर सिल्लोड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांनी शहरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणी पुरवठा आणि विविध विकास कामावर भर देत उल्लेखनीय कामगिरी केली होती। त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकास प्रकल्प राबवण्यात आले। विविध सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता। त्यांच्या पश्चात पती आमदार अब्दुल सत्तार, नगर परिषदेचे नगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा परिषद सदस्य अब्दुल आमेर यांच्यासह 5 मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे। आज सिल्लोड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे। त्यांच्या निधनाने सिल्लोड परिसरात मोठी शोककळा निर्माण झाली आहे। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज।